नाशिक महानगरपालिका 2025-2026 निवडणूक नुकतीच पार पडली। भारतीय जनता पक्षातून महापौर पदासाठी हिमगौरीताई बाळासाहेब आहेर आडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे विलास अण्णा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह इतर दुःखद निधन झालेल्या मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। मुकेश शहाणे यांनी पेलिकन पार्क येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी महासभेत मागणी केली असून यावेळी सर्व नगरसेवकांनी संमती दर्शविली। यावेळी महापौर निवासस्थान रामायण येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर हिमगौरी आडके यांना शुभेच्छा दिल्या। केवळ नाशिकचा विकास करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर हिमगौरीताई बाळासाहेब आहेर आडके यांनी पहिल्यांदाच महासभेत दिली। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कुंभमेळा मंत्री आमच्या पक्षातले सर्व प्रदेश पदाधिकारी चव्हाण त्याचबरोबर बाबूराव आणि नाशिक शहरातले सर्व पदाधिकारी, आमचे शहराचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय आमदार देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर शहरातले सर्व पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो। नक्कीच नाशिककरांनी भरपूर मतांनी भारतीय जनता पक्षाला एखादी सत्ता दिलेली आहे, पण जसं आपण म्हणतो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि ह्या धर्तीवरती आपण आज बघता आहे की हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे। आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी सानप यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ राहून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहे। हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे एवढं मी सांगते। निश्चितपणे ह्या पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांघिक आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहे। आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आणि तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास विकास विकास, आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे। तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली। जे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात आणि या धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत। त्याचबरोबर आमचे जे कुंभमंत्री आहेत सगळ्यांचे गिरीश भाऊ महाजन तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे, जोपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठीच आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे। पक्षनिहाय आणि युतीनिहाय सगळं काम होणार आहे। या महायुतीत सगळ्यांचं एकत्रित जो काही विचार विजन असणार आहे याचं इम्प्लिमेंटेशन आपण शहरात बघणार आहात। आत्ताच झालेल्या महासभेमध्ये आपण जी नियुक्तीची महासभा होती त्यात मी एक 100 दिवसाचा कार्यक्रम एक दिलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबर त्याच पद्धतीने तिथल्या स्थानिक आमदारांबरोबर आम्ही पूर्णपणे नाशिक शहरातले सगळे प्रभाग आधी त्यांचा दौरा करणार आहोत। अधिकारी समवेत म्हणजे जिथल्या तिथे तो निर्णय घेतला जाईल। आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची आम्हाला सगळ्यांना जाण आहे। हे अतिशय जबाबदारीचं पद आहे आणि ही संधी नसून ही एक सेवेची एक पर्वणी आहे असं मला वाटतं। नाशिक नगरी ही पुण्यनगरी आहे आणि ह्या
कुंभमेळ्यामध्ये आपण नक्कीच नाशिकचं नाव हे जगभरात कोरणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक घरात आपल्याला राम पोचवायचा आहे आणि नुसतं राम धर्माने नाही तर कामाने राम पोचवायचा आहे, एवढंच मला वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी अतिशय मन भारावून आलेलं आहे. मी सन्माननीय उपमहापौरांना पण खूप खूप शुभेच्छा देते, पण एवढीच अपेक्षा ठेवते की सगळ्यांनी एकत्रित नाशिककरांनी पण यात सहभाग घ्यावा आणि काही तुमच्या सूचना असतील, काही कल्पना असतील ज्यातनं नाशिकची उंची, नाशिकचं काम हे सुरळीत होणार असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सूचनांसाठी आमचे कान आणि आम्ही सगळे उपलब्ध राहू. प्रशासकीय